नमस्कार. आपण बघतोय शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं. आपली ही सिरीज याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला पाहिले की वात, पित्त आणि कफ हे 3 दोष आपल्या शरीरामध्ये असतात. त्याचबरोबर वाताचे 5 प्रकार बघितले, पित्ताचेही 5 प्रकार बघितले. आज आपण सुरू करणार आहोत कफाचेही 5 प्रकार आहेत. कफ मुख्यतः काय करतो तर आपल्याला बल देण्याचं कार्य हे कफाचं असतं. त्याचबरोबर शरीराची जडणघडण करण्यामध्ये कफाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सांध्यांसाठी, आपल्या बुद्धीसाठी, हृदयासाठी, मेंदूसाठी, प्रत्येक अवयवासाठीच कफ हा अत्यंत उपयुक्त असतो. तर या कफाचे आपण 5 प्रकार आहे हे यांची नावं तुम्हाला सांगते. टर्पक कफ, बोधक कफ, त्यानंतर अवलंबक कफ, त्यानंतर श्लेष्मक कफ आणि क्लेदक कफ. भारी वाटली ना नावं एकदम? खूप असं डोक्यावरून गेलं सगळं. पण काळजी नका करू, आपण या सिरीजमध्ये एकेका प्रकाराविषयी छान सगळी सविस्तर माहिती घेऊया. म्हणजे काय की त्यांचं स्थान कुठे आहे, कुठला कफ कुठे असतो, त्याचं कार्य कसं आहे, म्हणजे ते काय काम करतं आणि त्याची विकृती म्हणजे जर तो बिघडला तर कुठले आजार होऊ शकतात. सो बघत राहा. आणि जर तुम्हाला तुमच्या शरीराची ओळख करून घ्यायची आहे आणि ती आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं, तर चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.